नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार, तुमच्यासोबत विश्लेषणात्मक सेवा गुरु मार्केट्स. चला कंपनीसाठी सारांश डेटासह प्रारंभ करूया. तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता. अभ्यासाधीन संस्थेच्या सर्व पॅरामीटर्सचा तुम्ही काळजीपूर्वक विचार करू शकता. आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या कामगिरीचे विश्लेषण करू. बॅनकॉर्प, टिकर PCB. हे पुनरावलोकन त्यावेळच्या वर्तमान माहितीच्या आधारे तयार केले गेले. एप्रिल 4, 2025. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स संस्था बॅनकॉर्प उपवर्गातील आहे. बँक क्लासिक 249 कंपन्या विश्लेषणात भाग घेतात. हे खूप प्रातिनिधिक आहे. आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू. कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे. 10 पैकी 7 गुण. उपवर्गासाठी सरासरी आहे 1.1 गुण. जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण US मार्केटमध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण बाजाराचा सरासरी निकाल 1.9 गुण आहे. कंपनीसाठी 7 पॉइंट रेटिंग विरुद्ध बॅनकॉर्प. कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. बॅनकॉर्प आणि उपश्रेणी कंपन्या. आम्ही पाहतो की 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स बॅनकॉर्प 11.1% बदल दर्शविला. उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध 13.2%. हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही, परंतु आपण ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. कंपनीचे बाजार भांडवल बॅनकॉर्प अंदाजे $0.25 अब्ज $1,168 बिलियनच्या उपश्रेणी बाजार भांडवलासह. बॅनकॉर्प 0.022% वाटा आहे आणि उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे ताळेबंद भांडवल $0.29 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $1,007 अब्ज आहे. बॅनकॉर्प 0.029% वाटा आहे. एक्सचेंज आणि बुक व्हॅल्यूच्या शेअर्सची तुलना केल्यास आम्ही खालील पाहतो. शेअर बॅनकॉर्प बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 0.022% आहे. ताळेबंद भांडवल 0.029% आहे, जे बाजार मूल्याच्या हिस्सापेक्षा 32% जास्त आहे. बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीमधील शिल्लक भांडवलीकरण चांगले 1 पॉइंट. अभ्यासाधीन संस्थेच्या आर्थिक दायित्वांची रक्कम $0.026 अब्ज इतकी आहे. बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज भांडवलाच्या 9% आहे. कंपनीच्या कर्ज पातळीवर परिणाम खूप चांगले 2 गुण. कंपनीच्या बाजारभाव आणि नफ्याचे गुणोत्तर 10.1 आहे. उपवर्गातील सरासरी 12.8 आहे. हे उपवर्गापेक्षा 21% कमी आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याचे तिच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा नफा $25 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यात भविष्यातील कमाई $31 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे. हे सध्याच्या आकडेवारीपेक्षा 25.5% अधिक आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर 1.3 आहे. उपश्रेणीसाठी सरासरी 1.5 आहे आणि उपवर्गासाठी सरासरीपेक्षा हे 13% कमी आहे. उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किमतीचे महसूल निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $190 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल $240 दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे.
जे सध्याच्या क्षणापेक्षा 26% जास्त आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील कमाईच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. मार्जिन 13% आहे. उपवर्गासाठी सरासरी 11.6%. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 1.4% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 0.02% आहे, जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा 10% कमी आहे आणि हे संस्थेच्या शेअर बाजार मूल्यातील असमतोल दर्शवते. बॅनकॉर्प त्याऐवजी पुनर्मूल्यांकनाकडे. प्रति कंपनी कर्मचारी भांडवल रक्कम $974,000 आहे, तर उपश्रेणीमध्ये $892,000 आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 9.2% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचा अंदाज सहन करण्यायोग्य 0 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याची रक्कम $96,100 आहे. उपवर्गासाठी सरासरी $69,800 आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 38% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. प्रति कंपनी कर्मचारी विक्रीचा वाटा $741,000 आहे. उपश्रेणीनुसार $601,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 23% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचा अंदाज चांगले 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 0.4% आहे. उपवर्गासाठी सरासरी 2%. हे एक लहान पेळणे सूचक आहे. सूचक 14 कंपनीसाठी 32% पातळी दाखवते. बॅनकॉर्प उपवर्गासाठी RSI पातळी 14.43% आहे. तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणीच्या सिक्युरिटीजचे मूल्य कंपनीपेक्षा जास्त आहे. बॅनकॉर्प कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे $17.53 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $20.99 आहे. सध्याचा अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे 20% आहे. चला ऑर्डर टेबल बघूया. ते उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. स्टॉक विश्लेषणावर आधारित बॅनकॉर्प माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली. गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला. प्रति शेअर $17.54 च्या किमतीवर खरेदी करार उघडा. करार उघडला गेला कारण कंपनीचे रेटिंग उच्च आहे. संस्थेचे मूल्यांकन मॉडेलवर आधारित आहे. अकिमच्या निर्देशांकावर. नफा घ्या 19.07 वर सेट केला आहे. स्टॉप लॉस 16.01 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर 04 मे 2025 रोजी झालेल्या एक्सचेंज सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी. टिकर CLBK एक संतुलित विक्री ऑर्डर होईल. शिल्लक ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल. ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन. दुसरी ऑर्डर सध्याच्या किमतीवर निश्चित केली आहे.
हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स. तुम्ही सर्वात छान गर्दी आहात.